सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे बुद्ध विहार उद्घाटन आणि भगवान बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न झालाय। सावंतवाडी तालुक्यातील सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतीय बौद्ध महासंघ गाव शाखा सांगली आणि सांगली बौद्ध विकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहार उद्घाटन आणि भगवान बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा सोहळा पार पडला। सांगली येथे बुद्ध विहार आणि बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा प्रथमच होत असल्याने बुद्ध विहार सुबक रांगोळी लाइटिंग पताका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाणी लावल्याने या सोहळ्याला विशेष आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता। सकाळी पूज्य भंतेजी धम्मानंद महाथेरो यांचे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करून त्यांना विहाराकडे आणण्यात आले। पूज्य भांतोजी हस्ते ध्वजारोहण होऊन धम्मध्वज गाथा घेण्यात आली। त्यानंतर महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली गाव शाखा सांगली आणि मुंबई यांच्या समवेत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। महाथेरो यांनी पंचशील पूजापाठ ग्रहण करण्यास सांगितली। देशांतर्गत सामंजस्य टिकून राहण्यासाठी जगाला तथागत गौतम बुद्धांच्या शांती आणि करुणेची नितांत गरज असल्याचे सांगितले। दुपारी सामाजिक कार्यकर्ते बाबल आल्मेडा यांच्या हस्ते बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटनानंतर माननीय आल्मेडा आणि अध्यक्ष संदीप कदम यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले। मान्यवरांची भाषणे झाली। बाबल आल्मेडा आपल्या भाषणात म्हणाले की ह्याचं आता कार्यक्रम झाला, याचं आता उद्घाटन झालं, पण ह्याचं पावित्र्य राखणं आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे कमी माणसं आहे। आपल्याकडे काही जास्त टीम नाही आहे, काही लोक आपल्यापासून दूर आहेत। ते हळूहळू मला माझ्या इच्छेप्रमाणे येतील असं मलाही वाटतं, पण हे तुम्ही सांभाळा आणि हे असंच चालू दे। बौद्धांचा विचार, बाबासाहेबांचा विचार आता संपूर्ण ह्यांनी सांगितलंच आहे संपूर्ण, आणि आम्हाला काय सांगायची वेगळी गरज भासत नाही। पण हे विचार तुम्ही त्यांनी म्हटलं की समारोप प्रसंगी अध्यक्ष संदीप कदम यांचे भाषण झाले। बौद्ध विहार बांधणे तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल, एवढी साधी गोष्ट नाही हे तुम्हाला पण माहित आहे। पण ज्या दिवशी आम्ही ठरवलं की काही झालं तरी आम्ही बौद्ध विहार बांधणार आहोत, मग वाटेल ते संकट येऊ दे, आमचा जरी गळा चिरला तरी आम्ही बौद्ध विहार बांधणार आहोत। आणि ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमचं सगळ्यांचं सहकार्य होतं माझ्या पाठीशी, म्हणून मी ते काम पूर्ण केलं। काम पूर्ण करताना अनेक संकट आले, तुम्हाला सुद्धा माहित आहे। रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याने लहान मोठ्यांनी उपस्थिती लक्षणीय दिसत होती। मोठ्या महिला तसेच लहान धम्म बांधवांनी सुंदर नृत्य करत वाहवा मिळवली, परंतु मी रमाबाई बोलते सादरीकरण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा सांगली च्या वतीने 12 मे 2025 रोजी बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा सांगली आणि आम्ही साजरा केलेला आहे। त्याचप्रमाणे ही बुद्ध जयंती 2569वी आहे आणि आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा सांगली यांनी बुद्ध विहाराचं उद्घाटन आज सकाळी 11 वाजता झालेलं आहे। त्यानंतर आमचे या ठिकाणी विविध कार्यक्रम सभा वगैरे झाली। सर्वप्रथम 8 वाजता आमचे भंतेजी त्यांचं जायपीवाडा येथे आगमन झालं, त्यांना पुष्पमाला अर्पण करत आम्ही आमच्या बौद्धच्या ठिकाणी आणलं। त्यानंतर त्यांनी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना केली, बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती प्रतिष्ठापना केली व त्यानंतर पुढील कार्यक्रम आमचा सुरू झाला। त्यानंतर 11 वाजता आमच्या विहाराचं उद्घाटन माननीय माजी उपसभापती बाबलभाई आल्मेडा यांच्या हस्ते झालं। त्यानंतर आमची सभा झाली व त्यानंतर इतर कार्यक्रम आमचे सुरू होऊन या ठिकाणी आमचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी भारतीय बौद्ध महासंघ गाव शाखा सांगली आणि सांगली बौद्ध विकास मंडळ मुंबई व अन्य महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंकज मडे, जनशक्ती सांगली। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।